विकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक। बीडच्या माजलगावमध्ये शाळा महाविद्यालय राहणार बंद। महाविकास आघाडी उद्या माजलगावात रॅली काढणार। देशातील पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिवस वाशिमच्या शाळांमध्ये उत्साहात साजरा। हॅपी फेसेस शाळेमध्ये दाखवले चांद्रयान प्रक्षेपण तसंच लँडिंगचे व्हिडिओ। धुळ्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। जिल्हाभर सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर, तर पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। लातूरमध्ये विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा। लातूरमध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थिनी भीतीच्या छायेत। भाजपचे अजित पाटील कव्हेकरांच्या नेतृत्वात मूक मोर्चा। पेसा भरतीच्या संदर्भातील आंदोलनाची तीव्रता वाढली। आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक। माजी आमदार जेपी गावतांचं बेमुदत उपोषण। धुळ्यामध्ये आयुक्तांच्या दालनामध्ये मोकाट श्वान सोडत लक्षवेधी आंदोलन। सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशींचं लक्षवेधी आंदोलन। मोकाट श्वानांप्रकरणी निवेदन देऊन देखील दखल न घेतल्यानं आंदोलन। अत्याचार प्रकरणामध्ये पीडितेची ओळख जाहीर करू नका। कोलकाता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला कारवाईचा इशारा। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी लाडक्या बहिणींसोबत बसनं केला प्रवास। मालेगाव तालुक्यातील एसटी बस लाडक्या बहिणींना घेऊन आली नाशिकला। साखर कारखान्यांच्या कर्ज वितरणामध्ये हायकोर्टाकडून स्थगिती। 17 कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्ज वितरणास मनाई। हायकोर्टाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दणका। बदलापूरच्या निषेधार्थ पुण्यामध्ये सर्वपक्षीय आंदोलन। राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजकीय पक्ष एकवटले। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 दिवसांच्या युक्रेन दौऱ्यावर। पंतप्रधानांचा ताफा राजधानी कीव्हमध्ये दाखल। 1991 नंतर भारतीय पंतप्रधानांची युक्रेनला भेट। नाशिकमध्ये आज महिला सशक्तीकरण महाशिबिर। मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। 50,000 पेक्षा अधिक महिला उपस्थित राहण्याची शक्यता। पुण्यातील मोदी बागेत रोहित पवार आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट। मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांना भेटू, शरद पवारांचे विद्यार्थ्यांना आश्वासन। अमरावतीमध्ये शिक्षकाकडूनच अल्पवयीन मुलीचा विनयभंग। शहरातील महापालिकेच्या शाळेतील धक्कादायक घटना। पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षकाला अटक। मजुरांच्या कमतरतेमुळे अयोध्येतील राम मंदिराचं काम रखडलं। दुसऱ्या मजल्यावरील गर्भगृहाचं काम अजूनही बाकी। राम मंदिर समितीच्या बैठकीतून माहिती समोर। मुंबईच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।